हाय हॅलो नमस्कार सर्वांना. मी सारिका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर आज आम्ही चाललो आहे माझ्या माहेरी. तर आता हे बघा आमचं आवरलं सगळं. होमला स्वेटर वगैरे घातला, थंडी होती म्हणून. तर इथं आम्ही निघालो आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर इथं बघा दीदी काढायला व्हिडिओ. तर आम्ही निघालो आहे म्हणून सांगायले. आवरले सगळं आमचं. तर बघा शेवटपर्यंत माझं माहेर कसं आहे ते. हे बघा आम्ही सगळेजण किती खुश आहे माहेरला जायचं आहे म्हटल्यावर. सगळेजणांची भेट वगैरे होते त्यामुळं खूप आनंदात आहे आम्ही सगळे. आणि रविवार असल्यामुळं सुट्टी लेकरांना म्हणून आम्ही निघालो आहे बघा. खूप दिवस झालं गेलो नव्हतो त्यामुळं चाललो आहे आम्ही. आणि इथं जात जात पेट्रोल टाकायला थांबलो इथं पेट्रोल पंपावर. इथं बघा किती छान आहे वातावरण. सगळं झाडं वगैरे लावलेत पेट्रोल पंपाच्या साईडने. तर इथं पेट्रोल टाकून आम्ही लगेच इथून निघालो. ओम गाडीवर झोपला होता परत. हे बघा पेट्रोल टाकून आम्ही तिथून निघालो. आम्ही एवढी जण गाडीवर बसलो होतो. चेंबी व्हायलेली, दीदी जरा चेंबली होती. तरी पण गेलो तसंच. दीदीला घरी ठेवावं तर एकटीला म्हणून गेलो तसंच. जायला पण 1-1.5 तास लागला. त्यामुळं प्रिया पुढं बसलेली, तरी ओम माझ्या मांडीवर झोपला होता. परत गेलो तसंच. दीदीला आडवा कॅमेरा धरता येत नसल्यामुळे तिनं असा उभाच काढला व्हिडिओ. गाडीवर बसल्यामुळं नीट नाही तिला काढता आला. तर आता हायवेला लागलो आम्ही. अलीकडं जरा कच्चा रस्ता होता, परत हायवेपासून चांगला होता. हे बघा गाडीवर दीदीने काढलंय. आणि हे बघा फायनली आम्ही आमच्या गावात पोहोचलो. गावापासून पण 3 किलोमीटर आहे आमचं घर. तर त्या गावात थोडं थांबलो होतो. नंतर बघा इकडे शाळा होती आमची. आणि इथनं पलीकडे 3 किलोमीटर जायचं आहे अजून पुढं. इथनं थोडा कच्चा रस्ता होता. परत पोचलो घरी. आणि इथं बघा बहीण अगोदर चालती, लहान बहीण आमची. आमच्या आधी 10 मिनटं तर आलती. तिचं पोरग आहे. ती आणि प्रिया चांगली खेळायला ती गेल्या गेल्या. आणि इथं बघा आईनं मटण केलं तर भाजी वगैरे झाली तिचं. भाकरी करायलेली. इथं ही लहान बहीण आहे. आम्ही बसलो होतो दोघी गप्पा मारत. आई स्वयंपाक करायलेली, तो खेळायलेला. लेकरं खेळायला सगळी. ओम चांगलं खेळा तिथं. लेकरं असल्यामुळे बहिणीची ती त्याला करमलं. तिथं वातावरणच लय भारी, त्यामुळे जास्त करमतं तिथं. तिथनं गेलं की येऊच वाटत नाही परत. इतकं छान वातावरण आहे. जास्त झाडं होती ती आणि रानात राहायला असल्यामुळं तिथं जास्त भारी वाटतं लेकरांना.
आणि ही पण बहिणीची मुलगी आहे छोटी, एक मुलगा एक मुलगी आहे तिला. आणि इथं भैया आणि इथं सगळी बसले ते. मोठी बहीण पण आलती नंतर, आम्ही गेल्यानंतर थोड्या वेळात आलीच ती पण. तर इथं सगळी झाडाखाली बाहेर बसलेली. आणि त्यानंतर मग आम्ही गेलो, घेवड्याची बाग होती तिथं गेलो आमची. तिथं भैयानं बघा फुलं किती छान लावले साईडनी झेंडूची, असं लय छान वाटलं. तिथं रील बनवल्या एक दोन. रील बनवले आणि फोटो काढला आमचं. छान फुलं लावलेली त्यानं, किती छान वाटायले तिथं. आणि घेवडा म्हणजे आता काढायचं आहे, जास्त दिवस झालं वाटतं, आता दुसरा लावायचा आहे, त्यामुळे हे असं झालं. परत आम्ही सगळेच गेलतो तिथं, बहिणी भाव आणि मी. बाकीची घरी होती. आणि बघा अजून सुद्धा घेवड्याला किती छान फुलं आहेत. शेंगा आहेत थोड्या थोड्या. आता काढायचं आहे ह्याला, जास्त दिवस झालं ना. हे बघा शेंगा अजून सुद्धा आहेत. त्यानंतर आम्ही फुलं घेतली थोडी. आता जास्त कशाला लागत नाही ती, पण आहे ती म्हणून गेलेली बहीण ती. आम्ही पण देवाला वगैरे होते म्हणून. तर भैया तोडून द्यायला आहे आम्हाला ते, आम्ही पण तोडायला. ओम माझ्यापाशी असल्यामुळे मला काय ओमनं काय तोडू दिलं नाही, काय नाही. प्रिया थोडं गेले. आणि हे छोटं कुत्रं आहे की सारखं पायात मध्ये मध्ये आमच्या करत होतं. आहे तर बहिणीचा मुलगा आहे, तर मोठी बहीण आहे. हे तिचा मुलगा आहे मोठ्या बहिणीचा सार्थक. तिनं काय तिच्या मुली आणल्या नव्हत्या, नुसतं मुलाला घेऊन आलती. आणि ही लहान बहीण आहे, तिच्या दोन्ही पण लेकरांना घेऊन आलती. आणि परत त्यानंतर आम्ही फुलं तोडून ठेवली घरी मग. आणि त्यानंतर इथं शेवग्याच्या शेंगा चिंचा होत्या, आणायला गेलो आम्ही. इथं चिंचेचं झाड आहे. पण चिंचा कच्च्या होत्या त्यामुळे आम्ही काही घेतल्या नाही त्या जास्त. इकडं बघा शेवग्याचं एक झाड आहे. म्हणजे ह्या घेवड्याच्या जागीच पहिलं ह्याच शेवग्याच्या अशी शेवग्याचीच बाग होती. किती शेंगा अशाच लागत होत्या. त्याचं एकच झाड लावलं इथं, तर त्याचं किती शेंगा आलेत बघा. शेंगा पण आणल्या आम्ही इकडं आणायला. इतकं लय शेवग्याला. चिंचा थोड्याच घेतल्या, कच्च्या असल्यामुळं नाही घेतलेल्या, भरपूर होत्या. हे बघा त्यांची वडिलांचीच गाय ती आहे. हे सगळं खाली रस्त्यापर्यंत त्यांची जमीन आहे. परत आम्ही शेंगा थोड्या घेऊन आलो माघारी. कडीपत्ता वगैरे घेतला. कडीपत्त्याची पण भरपूर झाड आहेत मोठी मोठी. घेऊन आलो नंतर. आणि नंतर ही बहीण त्यांनी चाललेली
त्यांना उशीर झाला म्हणून चालले. त्याच्यानंतर आम्ही पण लगेचच निघालो. त्यांना बाय केलं नाही. तर इथं बघा चालले त्यांनी. मका पण किती छान आली. तर जरशा गाई वगैरे त्यांना आहेत त्या. आणि त्यानंतर परत आई मी बसलो होतो. आम्हाला पण निघायचं होतं. थोडं बोलत बसलो होतो. चला बाय.